ड्रायव्हरान जे हँडब्रेक ओढूंक ना तेका लागून ती गाडी रिटर्न दिली. म्हणजे ड्रायव्हरान दिसताना असाच एक झाली. आणि एक गोष्ट म्हटलं, हे जे आता हायवेन फुल जे ट्रक लावून दवरतात तो एक आमकां एक मोठो झालेला प्रॉब्लेम. डेली सकाळच्या रात्री 10-1 जायचं पूर्वी असं सगळं ट्रक लाईन लावलेले असतात की आमकां त्यांना गाडी काढताना भय दिसता त्या टायमार. हे जे हय वारंवार ॲक्सिडंट जायत असता. हे जे हांगा जे गाडये चेकिंग करतात RTOचे चेकपोस्ट आहा पत्रादेवी गेटीचे ते हे रातचे सुद्धा गाडी. आता ही जी गाडी झाली तो व्हडलो कंटेनर तो त्यांनी हँड ब्रेक उडोवंक ना तेका लागून तो रिवर्स येयलो आणि दुसऱ्या एका कॅन्टराक घेऊन तो आदळलो आणि तो परत घस्टीत तेका परत पाठी घेऊन येयलो. आणि हांगा जे गाडी उभे आशिल्ले 2 ज्युपिटर आणि एक्सेस त्यांका गाडी तरी बरा नशीब म्हणून ते त्यांचा जो फिश चेकिंग करतात त्यांचं तो ऑफिस वाचला आणि त्याच्यातले कर्मचारी वाचले. नाही तर त्यांची सुद्धा आज काय परिस्थिती तरी ते सांगता येणार नाही. दुसरी गोष्ट आमका एक सरकाराकडे एक लक्ष वेधूचो हा की हांगा जे गाडी आहे सकाळी ते आता सुद्धा बघा तुम्ही कितके गाडी लाईनीक लागलेले आहात. एक वेळी डबल लाईन करून लायतात. जे गाडी येतात ते लोकांका येऊंक सुद्धा मिळणार ना. इतकी रात्रीचं तर दिसणं सुद्धा ना. आणि गाडी ते पटकन काढतात भार. त्याका लागून जी गाडी रेग्युलर जाणारी असते किंवा जे जाणार असतात त्यांना सुद्धा केव्हा काय ऍक्सिडेंट जाऊ शकता. तर माझी एक सरकाराकडे विनंती आहे, तुम्ही हांगा गाडी चेक करा, नो प्रॉब्लेम. पण ते पार्किंग करण्यासाठी तुम्ही स्वतंत्र असं जागा तयार करा जेणेकरून ते रस्त्यार गाडी उभे करूचे ना आणि लोकांका त्रास जावचो ना. ही त्यांच्यानी काळजी घेवची. नाजाल्यार हय जिवीत हानी आयज बरा म्हणून बरें, नाजाल्यार जर जिवीत हानी जाल्यार आता सुपाचो पिरियड असल्यामुळे कसा लोकांची रहदारी तितकी ना. पण जर सांजचो आणि जर सकाळचो पिरियड असता तर गाडी आणि रहदारी खूप असता. आणि थंय जर लोकांचे जे बारकी गाडी असतात चेकिंग करपाक असतात तसले जर बारके गाडी जर फॅमिलींचे गाडी जर त्याच्या कोणा मिळालेले आज काय परिस्थिती जातली असली हेचो सुद्धा सरकारने खंय तरी विचार करूंक जाय. बस ती ऑफिसार घातले RTO चेक पोस्ट घातलं म्हणून जायना. त्याका प्रोव्हिजन त्यांच्याने करूंक जाय. ह्यो रोड केला त्याका प्रोव्हिजन ना अजिबात त्यांचा. तर त्यांच्या मी विनंती आहे त्यांना सरकाराकडे बा तुम्ही प्रोव्हिजन करा. हे जे गाडी आहात त्यांना पार्किंग करपाक एक स्वतंत्र जागो तरी दवरा न्हू. हय रस्तो रुंद जायो गाडये पार्किंग करपाक पर गाडये वचपाक एक्सेस जावं. जर तशी प्रोव्हिजन हे कांयच ना. जो ॲक्सिडेंट झाला तो खुद्द ड्रायव्हराच्या निष्काळजीपणामुळे झालेलो होता. कारण त्यांनी 200 मीटर पुढे वरान गाडी लावली आणि ती गाडी ड्रायव्हर बाजूक गाडीत नाही होतो. ड्रायव्हर काहीतरी बाजूक चाललेलो आणि ती गाडी रिटर्न गेली काय ना. रिटर्न येताना त्यांचं फिश टँक होतो त्याला धडक दिली आणि त्याच्यानंतर गाडी अशी फिरली आणि परत गाडी ह्या गाडीवर येऊन बसली. त्यामुळे हे 2 गाडी डॅमेज झाली. जरी ड्रायव्हराचा निष्काळजीपणा असतो की ह्या चेकपोस्टात आणि त्यांनी आपलं जो लक्ष असता गाडी भेटून ॲक्सिडेंट झाले. आता ह्या बरा होता की गोरदाळ नाही होती पाठी आगे पिछल्या होती गाडी नाही होती म्हणून गोरदाळ नाही होती रहदारी नाही होती. त्याच्यामुळे उभ्या गाडीवरच कारण ते पार्क केलेल्या गाडी होते त्या गाडीकडे मनुष्य कोण नाही होते मालक नाही होते त्यांनी पार्क केलेले आणि ते नियमित हे पार्क करतात आपल्या ऑफिसाच्या दारात. तशा पद्धतीने ते पार्क केले. पण पार्क केलेल्या गाडीवर येऊन ही गाडी मारलेली असतात तरी ह्याच्या पुढे यांच्या लक्ष केंद्रित करतो शासनाने हे जे काय गाडीचे ॲक्सिडेंट जातात ते कसे जातात ते तो शोध घेवपाची गरज होता. कारण असे जर निष्काळजीपणाने त्याच्या आधी त्या RTO एक टँकर घुसतलो होतो म्हणजे कंटेनर घुसतलो होतं ते RTO ऑफिस बाल बचावला फक्त पत्रे गेले. तर हे जे मोठे गाडी असतात हे मोठे गाडी आहे सर स्पीड लिमिट करपाची किंवा त्यांना आणि काहीतरी त्यांच्या ॲक्शन म्हणून त्यांना स्पीड लिमिट देऊन लोकांना संधी हे देऊपाचो की आशीर्वाद लोकल लोक असतात. हे असे आज लोक नाही म्हणून बरा असतात. जर कोण रस्त्यावर असलेले आज बळी जातले होते. गाड़ी रिवर्स आया और ठोक दिया गाड़ी को. कौन सी गाड़ी? 2 एक्सेस गाड़ी खड़ी. तुम्हारी गाड़ी किधर थी? मेरी गाड़ी यही खड़ी हुई थी पार्किंग. गाडी कंटेनर गाडी तिकडे उभी होती पुढे. त्यांच्यानी ड्रायव्हराने हँड ब्रेक ओढूक नाही. त्याच्यामुळे काय आला पाठीमागे गाडी एक होती. कसली गाडी होती पाठीमागे? फिश कंटेनर होती. त्याला मारल्यावरती ती फिश कंटेनरला लागल्यावरती गाडी आणि उतारावरतून डायरेक्ट गाडी इकडे गेली त्यांच्या ऑफिसकडे. तिकडे 2 गाडी होती एक ॲक्सेस गाडी आणि एक ज्युपिटर गाडी. ती दोन्ही गाड्यांचा त्यांनी ह्या केल्या डॅमेज केल्या. दोन्ही गाडी डॅमेज झाल्या ते दोन्ही पण टोटल लॉस गाडी झालेली आहे. त्याच्यामुळे काय आला ड्रायव्हरला ह्यांनी जप्त केला पोलिसांनी. ते ड्रायव्हर पण येतं आम्हाला पण माहीत नाही आता गाडी कोणी काढली माहीत नाही. त्याच्यामुळे ती गाडी दोन्ही ही झाली आणि हँड ब्रेक ओढले नाही ओढूक नाही त्याच्यामुळे हे अपघात झाले.